शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, सध्या आपण तुरीच्या शेतीवर उभे आहोत आणि तुम्ही इकडे बघत असाल की तूर पीक सध्याच्या कंडिशनमध्ये चांगल्या पद्धतीनं फुलाच्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ आपल्या तुरीला आता 50% फुलं आलेली आहे. अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या तूर पिकाची सध्याची कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी मित्रांनो, या कंडिशनमध्ये तुम्हाला कोणत्या चुका करायच्या नाहीये ना, त्याबद्दलच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती सांगतो. व्हिडिओ पटकनच संपवणार आहे, त्यासाठी तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा. कारण जर तुम्ही तूर उत्पादक शेतकरी असाल ना, तर या छोट्या छोट्या चुका जर तुम्ही टाळल्या ना, तुम्हाला चांगलं तुरीचं उत्पादन हमखास झालेलं पाहायला मिळणार आहे. तर यामध्ये तुम्ही नक्कीच खूप चांगला आणि फायद्याचा व्हिडिओ ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट करत असाल ना, तर नक्कीच आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब होऊन साईडला असलेलं बेल आयकन नक्कीच प्रेस करा. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं तूर उत्पादक शेतकऱ्यांची एक महत्त्वाची समस्या असते, की तूर पिकाला ते काय करत असतात ना, हे जे कंडिशन दिसतं ना, म्हणजे 50% पर्यंत तूर पीक चांगल्या पद्धतीनं फुलावर आहे ना, अशा वेळेस ते तिथे पाणी व्यवस्थापन करत असतात. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची चूक म्हणजे तुम्ही ज्या वेळेस पीकवर आपला तूर पीक असते ना, म्हणजे खूप जास्त त्याला फ्लॉवरिंग असते ना, अशा वेळेस शक्यतो तुम्ही पाणी देणं तुरीला टाळलं गेलं पाहिजे. कारण काय होतं ना, जेवढा ताण आपण तुरीला देतो ना, तेवढंच चांगलं ते फुलाची संख्या काढते आणि जेवढं तिला आपण न्यूट्रल करतो ना, ते मग तेवढंच स्टॉप होऊन जाते. म्हणून तुम्ही काय करा ना, ज्यावेळेस आपल्या तूर चांगल्या पीक सीझनवर आहे, चांगल्या पद्धतीने ते फुलं काढण्यात समर्थ आहे ना, त्यावेळेस तुम्ही तिला शक्यतो पाणी व्यवस्थापन करू नका. हे सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवली गेली पाहिजे. यामध्ये शेतकरी मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो, की ज्यावेळेस आपलं तूर पीक चांगल्या पद्धतीनं फुलं अवस्थेत आहे ना, अशा वेळेस तुम्ही इकडे गॅस पॉइझनचा वापर करणं नक्कीच टाळायला पाहिजे. कारण शेतकरी मित्रांनो, गॅस पॉइझनमुळे काय होतं ना, हे जे फुलं वगैरे दिसतात ना, हे करपल्या जाते, म्हणजे हे फुलं गळल्या जाते आणि नक्कीच फुलं जर गळले ना, तर नक्कीच आपल्याला उत्पादन चांगलं येणार नाहीये. म्हणून तुम्ही शक्यतो क्लोरो, पायरिफॉस, सायफर असे जे काही गॅस पॉइझन बाजारात उपलब्ध आहे ना, ते शक्यतो नक्कीच तिकडे टाळा. या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. यानंतर तुम्हाला तिसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की ज्या वेळेस तूर पीक आपलं या स्टेजवर असते आणि या वेळेस थंडीचं वातावरण असते ना, अशा वेळेस प्रत्येक फवारणीमध्ये तुम्हाला एका चांगल्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. कारण बुरशीनाशकाचा वापर आपण जेवढ्या चांगल्या पद्धतीनं करू ना, तेवढं आपल्याला चांगल्या पद्धतीनं फुल सेट झालेलं पाहायला मिळेल. म्हणून तुम्ही चांगलं बुरशीनाशक घेणं तिकडं खूप जास्त महत्त्वाचं आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत शेतकरी मित्रांनो, ज्या तुम्हाला या वर्षी फॉलो करायचं आहे. ज्यामध्ये सगळ्यात जी पहिली गोष्ट सांगितली, की पाणी व्यवस्थापन अशा कंडिशनला करू नका. दुसरं म्हणजे गॅस पॉइझनचा वापर तुम्ही करू नका आणि तिसरं म्हणजे प्रत्येक फवारणीमध्ये तुम्ही बुरशीनाशकाचा वापर करा, तेही चांगल्या पद्धतीच्या. आणि एकंदरीत तुरीला जे काही म्हणतात ना, की कोणी कोणी तुरीला फक्त एक सेकंडरी पीक म्हणून सोडून देत असतात, तशी चूक बिलकुलही करू नका. तूर सुद्धा तुम्हाला चांगलं उत्पादन देऊन जाणारं एक पीक आहे. म्हणून तिची सुद्धा तुम्ही काळजी ज्या पद्धतीने दुसऱ्या पिकाची घेताना, त्या पद्धतीने तिची सुद्धा काळजी घ्या. वेळोवेळी फवारणीचं व्यवस्थापन करून होऊ जाऊ द्या. आणि ज्यावेळेस धूर-धुके पडते, अशा वेळेस एक फवारणी एक्स्ट्रा का होईना, एक बुरशीनाशक फवारणी नक्कीच तिकडे करत चला. अशा पद्धतीनं जर तुम्ही तुरीचं नियोजन केलं ना, तर तुम्हाला हमखास तुरीचं उत्पादन 10-12 क्विंटल पर्यंत झालेलं पाहायला मिळेल आणि एकंदरीत तुमचं आर्थिक गणित सुद्धा सुधारेल. तर शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी आणि अशा टिप्ससाठी आपल्याला फॉलो करायला विसरू नका. असेच आमच्याशी जुळून राहा. हा व्हिडिओ इतर सगळ्या तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर शेअर करून द्या. धन्यवाद.